पेण तालुक्यातील दादर गावातील शाळेत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या 2 परप्रांतीयांना गावातील महिलांनी बेदम चोप देऊन डांबून ठेवले। दादर सागरी पोलीस वेळेत घटनास्थळी हजर झाल्याने मात्र पुढील अनर्थ टळला। दोन्ही परप्रांतीय आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींची छेडछाड प्रकरणे सुरू असतानाच दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दादर गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात फिर्यादीची मुलगी व तिच्या सोबत शाळेत शिकणाऱ्या अन्य 2 अल्पवयीन मुलींची परप्रांतीय आरोपी अखिलेश श्यामजी सैनी वय वर्ष 20 व मुन्नूकुमार त्रिभुवन चौहान वय वर्ष 22 दोघेही सध्या राहणार जिते तालुका पेण यांनी त्यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने मोबाईल व चॉकलेट दाखवून हाताने बोलवण्याचा इशारा करून अश्लील हावभाव करत छेडछाड केली। सदर प्रकार अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांना, गावकऱ्यांना व गावातील महिलांना समजताच त्यांनी दोन्ही परप्रांतीय आरोपींना पकडून बेदम चोप देत डांबून ठेवले। ही घटना दादर सागरी पोलिसांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। सदर घटनेची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 79(3)(5) लैंगिक अत्याचार व अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2005 चे कलम 12 नुसार गुन्ह्याची नोंद केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विषय हे अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।